आपलं हे वर्कशॉप आजपासून सुरू करतोय आपण. भारद्वाज आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर हे जे आहे हे हे एक बुक आहे ॲक्युप्रेशरचं. आणि आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर एक नवीन कन्सेप्ट काढलेला आहे. तर हा जो आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर आहे हे पंचतत्वांवरती काम करतं. आपलं शरीर जे आहे हे 5 तत्वांनी बनलेलं आहे. तर ह्या 5 तत्वांवरती हे आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर काम करतं. म्हणजे आपण डायरेक्टली आपल्या शरीरातले जे पंचतत्व आहेत त्या पंचतत्वांवरती आपण काम करतोय. तर आपल्याला हे बुक पूर्ण अभ्यासायचं आहे. तर त्याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर, भारद्वाज आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर. ॲक्युप्रेशरचं मिनिंग काय आहे? तर ह्या बुकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो चॅप्टर आहे तो आहे की आयुर्वेदिक ॲक्युप्रेशर म्हणजे काय? तर आयुर्वेदिक आयुर्वेदा आयुर्वेदाचा अर्थ काय आहे? ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक आयुर आहे आणि एक वेदा आहे. तर आयु म्हणजे काय? तर आयु म्हणजे आपलं आयुष्य जे असतं, आयु जो म्हणतो आपण त्याला, ते आयु. आयु म्हणजे जन्मापासून ते मरेपर्यंतच जो कालावधी आहे त्या कालावधीला आपण म्हणतो आयु. आणि वेदा म्हणजे काय? वेदा म्हणजे ज्ञान. त्या आपण कसं जीवन जगावं, हे जीवन कसं असावं, कशा प्रकारे आपण चांगल्या गोष्टी अवलंबवायच्या, वाईट गोष्टी कडे दुर्लक्ष करायचं, हे सगळं काही सांगितलेलं आहे. त्याचं जे ज्ञान आहे हे कसं जगावं याचं जे ज्ञान दिलेलं आहे त्याला ज्ञान म्हणतो आपण, वेदा म्हणतो त्यालाच. वेदा म्हणजे नॉलेज. तर आयुबद्दलच नॉलेज जे आहे त्याला म्हणतात आयुर्वेदा. तर हे भारद्वाज ऋषींनी दिलेलं आयुर्वेदाचं ज्ञान आहे आणि त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे ॲक्युप्रेशर मध्ये. तर हे आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरचं ठळक वैशिष्ट्य काय आहेत? तर तुल्यार्थता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुल्यार्थता सिद्धांत. तुल्यार्थता सिद्धांत म्हणजे काय? तर सारखेपणा. निसर्गाचा हा एक नियम आहे की आपण नेहमी दोन व्यक्ती, दोन वस्तू किंवा दोन गोष्टी ह्यांच्या आपण नेहमी तुलना करत असतो. त्यांच्यामध्ये समानता शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घरी जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं ना, तेव्हा लगेच आपल्या घरातली लोक उत्सुक असतात त्या बाळाला बघायला. अरे, हे बाळ कसं दिसतंय? आईसारखं दिसतंय का वडिलांसारखं दिसतंय? अरे, याचं नाक कसं आहे? त्याची हाताची बोटं कशी आहेत? असं आपण लगेच तुलना करायला लागतो. म्हणजे काय? तर समानता. समानता आपण लगेच त्याचं बघतो. उत्सुकता असते आपल्याला. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण हे बघायला गेलो, तर जे आपल्या भोवती जे पूर्ण महाकाय कॉस्मॉस आहे, ब्रह्मांड आहे, एक विस्तृत असं ब्रह्मांड आहे. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये खूप सारे ग्रह, तारे आहेत. आणि आपण आपली ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये जर आपण पृथ्वी घेतली, तर ह्या पृथ्वीच्या भोवती खूप सारे वातावरण आपल्या पृथ्वीवरती वातावरण आहे. वातावरणाचा एक थर आहे. आणि ह्या थरामध्ये किंवा पृथ्वी कशी बनलेली आहे, तर ही पण पंचतत्वांनी बनलेली आहे. पृथ्वी सुद्धा 5 तत्वांनी बनलेली आहे. आणि ती पंचतत्व कोणती आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पृथ्वी तत्व, त्याच्यानंतर येतं जलतत्व, मग येतं अग्नितत्व, त्यानंतर येतं वायू तत्व आणि मग आकाश तत्व. तर असं हे पृथ्वी सुद्धा 5 तत्वांनी बनलेली आहे. आणि जशी ती पृथ्वी ब्रह्मांडामध्ये 5 तत्वांनी बनलेली आहे, हे झालं मॅक्रो. मॅक्रो लेव्हलवरती जर आपण बघायला गेलो, तर पृथ्वी जी आहे, हे ब्रह्मांड जे आहे, हे विस्तृत असं ब्रह्मांड जे आहे हे हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. आणि जर आपण अजून आता हे तर महाकाय झालं. जर आपण सूक्ष्मतेमध्ये जर गेलो, आता समजा आपण वरतून आकाशाकडून आत आलो, तर सगळ्यात शेवटी काय आहे? आकाश आहे. आकाश म्हणजे जो पोकळी आहे ती पूर्ण ती आकाशाने भरलेली आहे. आकाश आहे.
त्याच्यामध्ये काय आहे, वायू आहे. आणि त्याच्या खाली जर आपण आलो तर आपल्याला अग्नी सापडतो. अग्नीद्वारेच हे सगळं काही बनलेले आहे. झाडं वगैरे जे आहे सूर्याच्या उष्णतेने, सूर्यापासून मिळतं ते काय मिळतं आपल्याला, ते अग्नितत्वच असतं. सूर्यापासून जे मिळतं आहे ते अग्नितत्वच आहे. तर अग्नितत्वाद्वारे पृथ्वी तयार झाली. मग आता हे अग्नितत्व, मग जलतत्व आहे. पृथ्वीवरती पाणी आहे. अ, एवढे समुद्र, मोठे मोठे समुद्र आहेत, नद्या आहेत, नाले आहेत, ओहळ आहेत. हे सगळं काय आहे, हे वॉटर लेवल आहे, वॉटर एनर्जी आहे. आणि त्याच्याही मध्ये जर आपण गेलो तर काय आहे, तर अ, काय म्हणूया त्याला, एलिमेंट्स. एलिमेंट्स एलिमेंट्स आहेत. ज्या द्रव पदार्थाने पृथ्वी बनलेली आहे त्याला पृथ्वी म्हणतो आपण, पृथ्वी तत्व म्हणतो. तर असे हे पृथ्वी तत्व आहे. असं जर मायक्रो लेवलवर जर आपण गेलो तर हे जे सगळे जे शरीर शरीर आहेत, मग ते प्राण्यांचे असो, वनस्पतींचे असो, का स्मॉल अगदी सूक्ष्म अशा जंतूंचे असो, हे सगळ्यांचं शरीर सुद्धा कशाने बनलेलं आहे, पंचतत्वांनी बनलेलं आहे. आता समजा आपण एखादं मोठं वडाचं झाड घेतलं किंवा आंब्याचं झाड घेतलं, तर ही ही मोठी मोठी जी झाडं आहेत ती सुद्धा पाच तत्वांनीच बनलेली आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस होऊन ते सुद्धा अन्न तयार करतात. त्यांच्यामध्ये पण मेटाबॉलिझम होतं. त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्यासारख्या बायोलॉजिकल रिॲक्शन्स होतात आणि म्हणूनच तर ते अन्न पदार्थ बनवतात ना. तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे पाच तत्व आहेत. तर प्राणी घेतले तर कुत्रा असो, मांजर असो, गाय असो, हिरण असो, मोठा हत्ती असो, का कोणताही प्राणी असो, हे सगळे प्राणी सुद्धा पंचतत्वांनी बनलेले आहेत. तसंच आता त्याच्याही पेक्षा आपण अजून लहान सूक्ष्म घ्यायला गेलो तर बाकीचे, आता ह्यांना तर हे सगळे देहधारी आहेत. विदाऊट देह असणारे सुद्धा काही मायक्रोब्स आहेत. तर ते मायक्रोब्स सुद्धा सेल्युलर बॉडीने बनलेले आहेत. तर असं हे मायक्रो लेवलवर जे आहे, हे सगळे जे प्राणी आहेत, लिव्हिंग थिंग म्हणूया आपण त्याला, सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, तर हे सगळे लिव्हिंग थिंग सुद्धा पंचतत्वांनी बनलेले आहेत. तर मोठं रूप काय आहे, तर मोठं रूप म्हणजे ब्रह्मांड. आणि आता आपण आपल्या शरीराकडे बघूया. आता हे ब्रह्मांड झालं, हे ब्रह्मांड पाच तत्वांनी बनलेलं आहे. पूर्ण लिव्हिंग थिंग सुद्धा पाच तत्वांनी बनलेली आहे. आता आपण आपल्या शरीरापुरतं बघूया. आता संपूर्ण आपलं जे मानवी शरीर आहे, आता आपण मोठं मॅक्रो लेवलला घेऊया. मॅक्रो लेवलला जर आपण घेतलं, मोठं रूप जर घेतलं, तर आपलं हे शरीर जे आहे हे मॅक्रो लेवलला आहे. आणि हे जे शरीर आहे, हे शरीराचं सूक्ष्म रूप जे आहे ना, ते तसंच्या तसं आपल्या हातांमध्ये आहे. सूक्ष्म रूप जे आहे ते आपल्या हातांमध्ये आहे, तळव्यांमध्ये आहे. तर आपल्या हाताचा तळभाग, आपल्या पायाचा तळभाग, हे जे आहेत हे आपल्या शरीराचे सूक्ष्म लेवलवरती त्याचं रूप आहे. आता अॅक्युप्रेशर मध्ये जे आहे, मानवी शरीराचं संपूर्ण प्रतिबिंब हाताच्या आणि पायांच्या तळव्यांवरती दिसतं. आता त्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर आपल्या हातात डोळ्यांचं एक ठिकाण आहे. आपण ते प्रॅक्टिकल नंतर घेऊया, मी आधी तुम्हाला हे सगळं सांगते. तर डोळे, नाक, कान, हृदय, यकृत, स्वादुपिंड यांचे रिफ्लेक्स पॉइंट्स आपल्या तळव्यांवरती आहेत. त्या बिंदूंवर जर आपण दाब दिला तर परिणाम आपल्या त्या अवयवावरती होतो. तर हे आपल्याला हे बघायचं आहे. तर आपण आधी आता एक एक करून जाऊया. हा, तर आपलं शरीर जे आहे हे अशा प्रकारे पंचतत्वांनी बनलेलं आहे. आणि आपलं शरीर जे आहे हे मॅक्रो लेवलवर जर आपण घेतलं तर हे शरीर, आणि मायक्रो लेवलवर जर गेलो तर आपण हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. यथा ब्रह्मांडे तथा पिंडे असं म्हण आहे ही, श्लोक आहे हा. तर यथा ब्रह्मांडे तथा पिंडे, जे ब्रह्मांडामध्ये आहे पूर्ण,
हे संपूर्ण ब्रह्मांडचं ब्रह्मांड आपल्या शरीरामध्ये आहे. जे ब्रह्मांडामध्ये इफेक्ट्स होतात वेगवेगळ्या वेळेस, ते सगळे इफेक्ट्स आपल्या शरीरामध्ये सुद्धा वेळोवेळी होत असतात. तर हे हे पूर्ण आपल्या शरीरात आपल्या हातांमध्ये कशा प्रकारे आहे, तर हे आपण बघूया की हे रिफ्लेक्स पॉइंट्स जे आहेत हे कुठे कुठे आहे, कसं आहे आता ते. तर हा जो आपला अंगठा आहे, हा अंगठा जो आहे हा जर इथे लावला, हा अंगठा समजा ह्याला जर इथे उभं केलं आपण, तर इथे हे डोकं जे आहे हे डोकं इथे येणार, मग इथे खाली ही मान येणार आणि मग हा धडाचा पोर्शन येणार. आपलं मधलं जे धड आहे हे आपलं हा धडाचा पोर्शन येणार आणि हे दोन हात आहेत आणि हे दोन पाय आहेत. तर अशी ही मानवी रचना निर्माण होते अशा प्रकारे. हे जे आहे हे डोकं आहे, इथे हे वरती आलं आणि त्यानंतर हा धडाचा भाग हा इथे, हा जो धडाचा भाग आहे हा धडाचा भाग हा इथे आहे. हे दोन हात आहेत, हे साईडला आहेत हे दोन हात आणि हे दोन पाय जे आहेत हे दोन पाय हे मधले दोन बोट आहेत. तर अशा प्रकारे ही आपली शरीराची रचना, म्हणजे हे मायक्रो लेवलवर झालं. हे मोठं मोठं जर धरलं तर मायक्रो लेवलवर धरलं तर हे संपूर्ण शरीर आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्या हातामध्ये आहे, जसंच्या तसं आपल्या हातामध्ये आहे. तर आता हे हा डोक्याचा डोळ्याचा भाग आहे, मानेचा भाग आहे, फुफ्फुस आहेत, लंग्स आहे, इथे हार्ट असतं, हे स्टमक आहे, हे पॅनक्रियाज आहे, स्प्लीन आहे. त्यानंतर हे स्टमक जे आहे हे पुढे स्मॉल इंटेस्टाईन आणि मग ही लार्ज इंटेस्टाईन आणि हे ऍनसचा भाग इथे असतो. हे दोघी पायांच्या मध्ये आपला ऍनसचा पोर्शन येतो ना, तर हा आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे या ठिकाणी येतात आणि हा लिव्हरचा पोर्शन आहे. तसंच या बाजूला आता लिव्हर, उजव्या हातामध्ये लिव्हर हे अंगठ्याच्या जवळ, म्हणजे आपलं लिव्हर जे आहे हे उजव्या बाजूला आहे, थोडस उजव्या बाजूला आहे. तर उजव्या हातामध्ये लिव्हरचं करस्पॉन्डन्स आपण ज्याला म्हणूया तर ते इथे येईल आणि डाव्या भागामध्ये करस्पॉन्डन्स ते, कारण की या भाग असा हात जर धरला तर तो इकडे येतो ते लिव्हर, म्हणून तो डाव्या हातामध्ये लिव्हरचा करस्पॉन्डन्स या बाजूला आहे. हे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते लिव्हरच्या बाबतीत. हे झाला समोरचा भाग, हा झाला हा समोरचा भाग झाला, हा मानवी देहाचा समोरचा भाग समोरच्या तळव्यामध्ये आहे आपल्या. आणि मागचा भाग जो आहे, आता आपण हा मागचा शरीराचा मागचा भाग जर बघितला तर मागचा भाग आपल्या हाताचा मागचा भाग घ्यायचा, मागचा भाग. आणि ह्या मागच्या भागामध्ये पाठीचा कणा हा इथे येतो आणि डोकं इकडे येतं. हे हात, पाय, अंगठा हे हे जे आहे हे अशा प्रकारे हे बॅक साईडला येतं. हा, तर आपण हे सगळं काही बघितलेलं आहे. तर आपण आता पुढे जाऊया. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट चॅप्टर. हा, नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा. ह्याला थोडस अजून समजून घेऊया आपण. शरीर इंद्रिय आयुर्वेदा काय आहे, आयुर्वेदा ह्याला थोडस डिटेलमध्ये समजूया आपण की आयु म्हणजे काय आहे. तर आयु हे शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा ह्या चार गोष्टींचा संयोग आहे. शरीर, आपलं शरीराच्या आतमध्ये असलेले इंद्रिय, इंद्रियांना चालवणारं मन आणि आत्मा, ह्या चार गोष्टींपासून, ह्या चार गोष्टींचा समवाय. समवाय म्हणजे काय, तर ह्या सगळ्यांचा एकत्रितपणा ह्यालाच म्हणतात समवाय, त्यालाच म्हणतात आयु. हे चार जण जे आहेत हे चार जणांचा संयोग म्हणजेच आयु आहे. हे जर चार जण नसतील, याच्यातला एक जण पण नसला तर त्याला आपण आयु म्हणणार नाही. तर आयुची व्याख्या आहे याच्यामध्ये, आयुर्वेदामध्ये आयुची व्याख्या काय आहे तर ती डिटेलमध्ये थोडस आहे इथे. शरीर, इंद्रिय, मन हे जे आहे, आता समजा तुमच्याकडे शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, पण ह्या तीन गोष्टी आहे पण त्याला चेतनाच नाहीये. शरीर आहे, इंद्रिय पण आहे आणि मन पण आहे, पण आत्माच नाहीये.
म्हणजे मेन एनर्जीच नाहीये, तर हे सगळे काम करतील का तिघ जण? नाहीच काम करू शकत. शरीर चालूच शकत नाही. आपली चेतना जर नसेल, आत्मा आत्मा निघून गेला तर आपण काय म्हणतो, तो बॉडी बॉडी म्हणतो आपण त्याला, मेलं ते शरीर, संपलं. तर शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, पण चेतनाच नाही, तर ते ह्याला आपण आयु नाही म्हणणार. समजा एखादा व्यक्ती आहे, तो कोमामध्ये गेला आहे, तर त्याचे हे तिघी गोष्टी ज्या आहेत, तर त्याची आयु जी आहे ती तिथेच. आता समजा तो एखादा व्यक्ती आहे 60 वर्षाचा, आणि तो कोमामध्ये गेला. तो कोमामध्ये गेला आणि तो 5 वर्षांनी पुन्हा व्यवस्थित झाला, म्हणजे कॉन्शियसनेस आला त्याचं. तर त्याचं वय किती राहील? त्याचं वय किती राहील? 60 वर्षाचा होता, 5 वर्ष तो कोमामध्ये गेला, आणि 5 वर्षानंतर तसं तो तर 65 65 व्हायला वर्षाचा. पाहिजे, पण ते लॉक झाल्यामुळे 60 असेल का? हा, तर तो 65 वर्षाचा, असं बघायला गेलं तर तो 65 वर्षाचा झाला, परंतु त्याला 65 वर्षाचा म्हणताच येणार नाही, कारण की तो 60च वर्षाचा होता ना. कारण त्याच्यामध्ये चेतनाच नव्हती. त्याचं शरीर होतं, इंद्रिय होतं, मन होतं, पण ते चालवणार शक्ती जी होती ती काय कशी झाली होती? अनकॉन्शियस झाली होती. तर ते 5 वर्ष जे होते त्याच्या आयुष्यातले, ते गेले निघून. तर ते गृहीत धरलं जाणारच नाही. आता तर ह्या चौघांना चा समवाय, सम आता समजा हा, आणि अजून आपण हे बघून घेऊया. शरीर आहे, इंद्रिय आहे, चेतना आहे, पण यांना चालवणारं मनच नाहीये. तरी सुद्धा त्याला आपण आयु म्हणणार नाही, ते कार्यच करू शकणार नाही. आता समजा मन पण आहे, इंद्रिय पण आहे, चेतना पण आहे, पण शरीरच नाहीये. मन आहे, इंद्रिय आहे, चेतना आहे, पण यांचा अनुभव घेणारं शरीरच नाहीये. तर ते चालेल का? नाही, त्याला पण आपण आयु म्हणणारच नाही. तर हे चारही गोष्टी आवश्यक असतात. शरीर, इंद्रिय, मन आणि चेतना, ह्या चौघांचा समवाय आहे एक आयुष्य. त्याला म्हणतात आयु. हे सगळे जे आहेत हे एकमेकांवरती निर्भर आहेत, समवाय आहे. आता समवायचा अर्थ काय आहे? आता मी कपडा घातलेला आहे, शर्ट आहे, आपले आपले कपडे बघा, आणि त्या कपड्यामधला समजा एक धागा ओढला आणि दुसरा, तिसरा, चौथा, करत 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 सगळे धागे त्या कपड्यामधले काढून टाकले, तर तो शर्ट राहील का? नाहीच राहणार. त्याचं अस्तित्वच संपलं. त्याच्यातले सगळे धागे आपण काढून टाकले, तर त्या शर्ट होता आधी, तो कपडा होता आधी, पण काय झालं? आपण त्याच्यात ज्याच्यानी ते बनलेलं आहे, ते धागेच आपण काढून टाकले, तर ते शर्टच नाही राहिलं. तर म्हणजे शर्ट काय होतं? सगळ्या धाग्यांचा समवाय होता तो. तर धाग्यांनी मिळून ते शर्ट बनलेलं होतं. तसंच हे चारही गोष्टी असल्याशिवाय, ह्या चारही गोष्टींचा समवाय आहे आयु. त्यालाच म्हणतात आयु. तर हे दोन पदार्थ जेव्हा स्थायी आणि अविच्छिन्न संबंध त्यांच्यामध्ये असतो, त्यांचं अस्तित्व, अच्छा हा, दो पदार्थों का स्थायी और अविच्छिन्न संबंध जिसे अलग करने पर दोनों का अस्तित्व समाप्त हो जाता है. जसं की शर्टाचे धागे, शर्ट होता आणि धागे होता, तर ते त्याच्यातला हे निघून गेला, संबंध संपला. त्याचा स्थायी भाव जो होता त्याचा शर्ट होता, स्थायी भाव काय होता? शर्ट होता, पण तो निघून गेला, तर त्याचं अस्तित्व संपून गेलं. तर समवाय ह्यालाच काय म्हणतात? समवाय. जसं की कपडा आणि धागा, यदि धागा निकाल दिया जाए तो कपड़ा ही नहीं रहेगा, अंततः कपड़ा और धागा का संबंध समवाय है. कपडा आणि धागा यांचा संबंध काय आहे? समवाय आहे. तसंच हे शरीर, मन, इंद्रिय, आत्मा, हे सगळे यांचा संबंध भी समवाय आहे. तर ह्याला सगळ्यांना, त्याच्यातलं एक जरी आपण काढून टाकलं तर त्याला आयु म्हणत नाही. आयु संपून गेलं, मग ते संपून जातं. तर हे झालं आयु, शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा.
हे आपलं आमचं हे जे आयुर्वेदात ॲक्युप्रेशर जे आहे ना, हे आयुर्वेदा ॲक्युप्रेशर ह्या सगळ्यांना धरून आपण ट्रीटमेंट करत असतो. आपण एखाद्या रोगाची जेव्हा ट्रीटमेंट करतो ना, तेव्हा ह्या चारही गोष्टींना पकडलं जातं. त्या चारही गोष्टींना घेतलं जातं. कारण तुम्ही बघितलंय, आपण प्रॅक्टिकल केलं तेव्हा बघितलं, आपले 10 बोट जी आहेत, ती 10 बोट 5 फिजिकल आणि 5 मेटाफिजिकल एलिमेंट्सनी बनलेलं आहे. 4 9 द्रव्य आहेत आणि 1 तम आहे. तर असं हे 10 द्रव्यांनी बनलेलं आहे आपलं शरीर. तर त्याच्यामध्ये 5 फिजिकल आहेत, 5 मेटाफिजिकल आहेत. तर हे जेव्हा ट्रीटमेंट केलं जातं, तेव्हा ह्या सगळ्यांना धरून ट्रीटमेंट केली जाते. आणि ती कुठे करायची आहे, काय करायची आहे, तर ते 10 बोट आहेत आपल्याकडे. 10 बोट आहे आणि आपल्याकडे अ, हात आणि पायाचे तळवे आणि पाठीमागचा पुढचा भाग आहे हाताचा. आणि त्यानुसार मग आपण त्याला ट्रीटमेंट करत असतो. शरीर जे आहे, शरीर हे जे आहे हे एकटं काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला इंद्रिय लागतं. इंद्रियच नाही तर ते शरीर काही कामाचं आहे का? जर तो शरीर आहे, शरीरामध्ये हृदयच नाहीये, तर ते शरीर काही कामाचं आहे का? शरीर आहे पण त्याच्यामध्ये किडनीच नाहीये, तर ते शरीर काही कामाचं आहे का? नाही. तर शरीर विदाऊट इंद्रिय शरीर निष्क्रिय आहे ते. मन सुद्धा विदाऊट चेतना चालणारच नाही, कामच करणार नाही. आत्मा बिना शरीर चालूच शकत नाही, तो भौतिक अनुभव घेऊच शकत नाही. शरीर पाहिजे त्याला, शरीराशिवाय भौतिक अनुभव तो घेऊच शकत नाही. तर ह्यांचं अतूट असं नातं आहे. शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांचं एक अतूट असं नातं आहे, इनसेपरेबल आहे ते. आणि मग आपण काय करत असतो, जेव्हा आपण शरीराच्या एखाद्या बिंदूवरती दबाव देतो ना, तेव्हा त्याचा इफेक्ट म्हणजे हे इतकं सूक्ष्म लेव्हलवरती आहे, की आपण जेव्हा शरीरावरती जेव्हा एखाद्या बिंदूवरती दाब देतो ना, तेव्हा ह्या तिघांवरती पण इफेक्ट होत असतो. तो दाब दिल्यावर इंद्रिय, मन आणि आत्मा या तिघांवरती त्याचा इफेक्ट होतो. मन, इंद्रिय, चेतना हे संतुलित होतात. जसं आपण एखाद्या बिंदूवरती प्रेशर देतो, ते प्रेशर कारण कारण का? कारण हे चौघांचा समवाय म्हणजेच ते पूर्ण शरीर आहे आपलं. पूर्ण आयुष्य, आयु जे आहे आपलं हे त्या चारींना मिळून बनलेलं आहे. एकाला जरी तू स्पर्श करशील, तरी त्याचा चौघांवरती इफेक्ट होतो. मनाला जरी स्पर्श केला तर त्याचा इंद्रियांवरती पण इफेक्ट होतो, शरीरावरती पण होतो आणि आत्मा चैतन्यावरती पण होतो आपल्या. तर तर हे अॅक्युप्रेशर वर्क कसं करतं, तर आपण जेव्हा शरीराच्या एखाद्या बिंदूवरती जेव्हा दबाव देतो, तेव्हा त्या तिघांवरती सुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. सूक्ष्म लेव्हलवरती. आपण बघितलं होतं. जेव्हा आपण भारद्वाज शिकलो तेव्हा ते पाण्याचं हे पाहिलं होतं आपण. संथ पाण्यामध्ये जेव्हा आपण दगड टाकतो, तेव्हा काय होतं त्याची तरंग निर्माण होतात आणि ती तरंग जी आहेत, ती तरंग अशी पूर्ण शेवटपर्यंत पसरतात. मध्यभागी टाकलेला पाण्याचा दगड त्या त्याचा तरंग अगदी किनाऱ्यापर्यंत त्याचा तरंग येतो. हो की नाही? तसंच आपल्या शरीरामध्ये होतं. एखाद्या बिंदूवरती जेव्हा आपण प्रेस प्रेस करतो, तेव्हा त्याची जी तरंग आहे, त्याचे तरंग तिथे असलेल्या सगळ्या एनर्जीवरती होतं. तर हे इंद्रिय, मन, चेतना हे सगळे संतुलित होऊन जातात, बॅलन्स होतात ते. कारण की ह्या सगळ्यांचा समवाय आहे. समवाय म्हणजे कळलं ना, की सगळे हे अतूट असं त्यांचं नातं आहे. त्याचा तो शब्द आहे त्याला. समवाय हा शब्द आहे. आता हे आपण बघितलं की आयु काय आहे मग? आयुर्वेदामध्ये आयु काय आहे मग? ह्या चौघांचा अगदी अतूट असं नातं म्हणजेच आयुष्य आहे आपलं. आता हे आयुष्य कसं असतं? हे आयुष्य एकतर बेनिफिशियल लाईफ असेल, एकतर नॉन बेनिफिशियल लाईफ असेल, एकतर हॅपी असू शकतं किंवा अनहॅपी असू शकतं. हितायू, सुखायू, दुःखायू. हे अ, आपण एक मिनिट हा.
हा, हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानंच तच्च यत्रोक्त आयुर्वेदस उच्यते. हा श्लोक आहे, हा चरक संहितेमध्ये लिहिलेला आहे. चरक संहितेमधला हा श्लोक आहे. हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानंच तच्च यत्रोक्त आयुर्वेदस उच्यते. ज्या आयुमध्ये, आयु, आता आयु काय आहे हे आपण पाहिलं. तर ज्या शास्त्रामध्ये हित आयु, अहित आयु, सुख आयु, दुःख आयु यांचा, ह्या चारही यांचा वर्णन ज्याच्यामध्ये केलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, आयुर्वेद. ह्यांचं गुण पण दिलेले आहेत, त्यांच्या गुणांसहित, त्यांच्या अर्थासहित, त्यांच्या गुणांसहित वर्णन केलेलं आहे, त्यालाच आयुर्वेद असं म्हणतात. आता कुठलीही गोष्ट घेतली तर त्याचा गुण आपण आधी बघतो. आता समजा आपण एखाद्या व्यक्तीचं जेव्हा नाव घेतो, लता मंगेशकर. आता मी लता मंगेशकर हे नाव घेतलं. आता लता मंगेशकर हे नाव घेतल्याबरोबर काय आपल्या डोळ्यासमोर आलं, तर तिचं गाणं, तिचा गळा, तिचे गायलेली गाणी आपल्या डोळ्यासमोर येतात. तर लता हे नाव, लता तशा खूप साऱ्या असतील, पण लता मंगेशकर हे नाव घेताबरोबर काय काय आलं आपल्या डोक्यामध्ये लगेच, तिचे गुण आले लक्षात. तर प्रत्येक ह्याचे गुण असतात. प्रत्येक द्रव्याचे आपले आपले स्वतःचे असे गुण आहेत. तर तसंच हे हितायु, अहित आयु, बेनिफिशियल आयु जे असतं, आता ह्याच आपल्याला एक एक करून बघायचं आहे की शरीर, इंद्रिय, मन आणि चेतना हे जे आहे हे समवाय आहे. आपण आता पुढे जाऊया याच्या. हा, शरीर इंद्रिय सत्वात्म संयोगो धारी जीवितम नित्यश्चानुबंधश्च पर्यायारुच्यते. तर याचा अर्थ काय आहे, जल का समवाय शीतलता के साथ आहे. हा, आता जसं की आता जलतत्व जर आपण घेतलं, तर जलतत्वेचा गुण काय आहे, शीतलता. शीतलता हा त्याचा गुण आहे, गुणधर्म आहे. पृथ्वी तत्व जर आपण बघितलं तर कठोरता. पृथ्वी जर कठोर नसेल तर आपण त्याच्यावरती उभंच राहू शकणार नाही. झाडं उभी राहू शकणार नाही. आपलं शरीर उभं राहू शकणार नाही. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, हाडं आहेत. तर पृथ्वीचा गुणधर्म काय आहे, कठोरता हा तिचा गुणधर्म आहे. आणि जर त्या पृथ्वी तत्वामधली कठोरताच काढून टाकली तर ते पृथ्वी तत्व राहील का, नाही. तर हा तिचा गुण आहे. पृथ्वीचा गुण काय आहे, कठोरता हा तिचा गुण आहे. जल, जलामधलं जर शीतलताच काढून टाकली तर ते जल राहील का, नाही. तसंच आकाश, आकाश काय आहे तर एक आच्छादन आहे. ह्या आपल्या पृथ्वीवरचं काय आहे ते एक आच्छादन आहे. हे आच्छादनच नाही राहिलं तर बऱ्याचशा गोष्टी अशा होतील की डायरेक्टली आपल्याला सूर्याचे किरण, त्याचा त्रास होईल, अल्ट्राव्हायोलेट रेजचा त्रास होईल आपल्याला. तर हे एक आकाश, आकाश म्हणजे काय आहे तर सच्छिद्रता, सच्छिद्रता. आणि आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर आपली त्वचा म्हणजेच आपलं आकाश आहे. तर ही छिद्रता जी आहे, ही छिद्रता जर काढून टाकली तर तो आकाश राहणारच नाही. वायू, वायूचं गुणधर्म काय आहे तर मुवमेंट आहे, चंचलता. वायू जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असतो, गतिमान असतो. तर आपले विचार सुद्धा गतिमान असतात. आपण एक विचार करतो, दुसरा विचार करतो, तिसरा विचार करतो. हे हे जे आहे ना, हे सुद्धा, त्याला सुद्धा वायू लागतो. आपली मुवमेंट आपण करतो, तिला सुद्धा वायू लागतो. आपण बोलतो, बोलण्यासाठी सुद्धा मुवमेंट, आपल्या जिभेची मुवमेंट होते आहे. तर ते त्याला सुद्धा वायूची गरज असते. तर वायू, अ, वायू जो आहे हा मुवमेंट आहे, गती, गती. प्रत्येक प्रत्येक अवयवाची मध्ये गती होत असते. त्याच्याशिवाय आता समजा तुमच्या
इंटेस्टाईन मध्ये, स्टमक मध्ये अन्न आलं आणि ते जर तिथेच राहिलं तर ते काय होईल, सडून जाईल. त्याला पुढे ढकलावं लागतं, तर तिथे वायूची गरज पडते. तो वायू असतो तो त्याला पुढे ढकलत असतो. तर मग तो पुढे जाऊन मग इंटेस्टाईन मध्ये जाईल, तिथूनही त्याला ढकललं जातं, मग ते पुढे जातं, मग ते लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं, तिथूनही त्याला ढकललं जातं. ह्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस होण्यासाठी वायूची गरज आहे. आता समजा तुमच्या शरीरातल्या ब्लड वेसल्स आहेत, रक्त एकाच ठिकाणी थांबून राहिलं तर काय होईल, ब्लॉकेज होतं, हार्ट अटॅक येऊन लोक मरतात, हो की नाही. तर ते त्या ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लडचं सर्क्युलेशन होणं गरजेचं आहे. तर तिथे सुद्धा वायू तत्व लागत असतं त्याला प्रेशर देण्यासाठी. तर हा एक त्याचा गुणधर्म आहे की तो गती गती देत असतो. तर वायूचा गुणधर्म काय आहे, चंचलता. चंचलता हा वायूचा गुणधर्म आहे. आणि आयुर्वेदामध्ये मग या सगळ्यांचं, आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी, ह्या सगळ्यांचा समवाय संबंध आहे. आपलं शरीर जे बनलेलं आहे ना, शरीर, इंद्रिय आणि अर्थात ह्याचा अर्थ काय आहे, शरीर इंद्रिय सत्वात्म संयोगो, म्हणजे हे शरीर इंद्रिय सत्व यांचा सगळ्यांचा संयोग आहे. धारी जीवितम, अर्थात शरीर इंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मन आत्मा, हे संयोग को ही आयु कहते हैं. तर ह्या सगळ्यांचा समवाय. आता शरीर जर आपण घेतलं तर शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि हे पंचतत्व अशा प्रकारे त्यांचे गुणधर्म आहे आणि अशा प्रकारे ते शरीर चालवलं जातं. ह्या पंचतत्वांद्वारे आपलं शरीर हे चालवलं जातं. तर हे शरीर इंद्रिय मन आत्मा का समवाय है आयु, और वेद यानी कि ज्ञान, ध्यान, ज्याच्यामध्ये हित, ज्या आयुष्यामध्ये, ज्या आयुमध्ये हित आहे, अहित आहे. आता हित म्हणजे काय, तर जे आयुष्य चांगल्या प्रकारे जातं, म्हणजे आता समजा एखादा सुदृढ व्यक्ती आहे आणि तर त्याचं आयुष्य कसं जाईल, शेवटपर्यंत तो एकदम समाधानी, छान, काही त्रास नाही, काही नाही, चांगल्या स्थितीतच तो राहील. पण त्यालाच काय म्हणणार आपण, हित आयु, म्हणजे त्याला काही शारीरिक त्रास काहीच नाही झाला, तो शारीरिक दृष्ट्या चांगला राहिला. अहित आयु कशाला म्हणू आपण, अहित म्हणजे काय, तर आता समजा एखादा काहीतरी त्रास झाला आणि त्रास झाला तर त्याचं आयुष्य कसं जाईल, अहितकारक जाईल, हितकारक नाहीये. किंवा मग एखादा असंही आहे ना की हित आणि अहित मध्ये, सुख आणि दुःख यांच्यामध्ये पण वेगळे वेगळे इफेक्ट्स असतात. आता हित, आता एखाद्या व्यक्ती, आपल्या घरामध्ये सगळेजण चांगले आहेत, पण एखादा व्यक्ती आहे त्याला काहीच त्रास नाहीये, अगदी सगळं व्यवस्थित आहे त्याचं, तर त्याला आपण हितकारक आयुष्य म्हणूया का, त्याचं आयुष्य हितकारक आहे असं म्हणूया का आपण? हम्म. हो, चालेल. हो. हा, पण त्या घरामध्ये समजा एखादा, म्हणजे त्याच फॅमिलीमध्ये एखादी व्यक्ती आहे आणि ती आजारी पडली, तर त्याचं आयुष्य हितकारक आहे का मग? त्याचा संबंध नाही, एक त्या व्यक्ती फॅमिलीचं. नाही, है ना. त्या एका व्यक्तीमुळे बाकीच्यांना सुद्धा त्रास होणार ना. मग आपलं आयुष्य कसं असतं ना, ह्यांचा मेळ असतो, हित आणि अहित यांचा मेळ घालून आपल्याला ते जगायचं असतं. हित पण आहे आपल्या आयुष्यात, अहित पण आहे, त्यांचं बॅलन्स आपल्याला करायचंय. सुख पण आहे आपल्या आयुष्यात, दुःख पण आहे. सुखच सुख असेल आयुष्यामध्ये तर ते आयुष्य चांगलं असेल का? नाही, बोरिंग होऊन जाईल, काही दिवसामध्ये बोर व्हायला लागेल. आणि दुःखच दुःख असेल तर ते पण नाही चालत. तर सुख आणि दुःख यांचा बॅलन्स पाहिजे शरीरामध्ये, आयुष्यामध्ये. तर हित आणि अहित यांचा बॅलन्स पाहिजे, सुख आणि दुःख यांचा बॅलन्स पाहिजे. याचं जे ज्ञान